Hello everyone, this is our second problem of capital budgeting. NPV method, that is net present value method. The Tamil Nadu Fertilizers Limited is considering the proposal for investment of 5 lakh on the product development, which is expected to generate net cash inflow for 6 years. 6 वर्षांसाठीचा नेट कॅश इन्फ्लो दिलाय आपल्याला आणि त्यांचा एक इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट त्यांनी दिली आहे 5 लाखाची. आता इथे कॅश फ्लो आपल्याला दिसतोय 6 वर्षांचा. या अमाऊंट किती दिसतात, या 100, 160 या सगळ्या लॅक्स मधल्या अमाऊंट आहेत. द फॉलोइंग आर द प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर्स ऑफ 15% पर एनम. आता जनरली आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यूचे नुसतेच जर पर्सेंटेज दिलेले असतील तर त्यांच्या व्हॅल्यूज ह्या काढाव्या लागतात. आता जर आपल्याला ऑलरेडी पीव्ही फॅक्टर त्यांनी करून दिलेला असेल तर आपण जो दिलेला पीव्ही फॅक्टर आहे हा ॲज इट इज अप्लाय तिथे करणार आहोत. म्हणजेच कॅल्क्युलेशन वेगळं फॅक्टरचं करायला लागणार नाही. आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये नुसतंच फॅक्टरायझेशन इथे दिलेलं होतं की फक्त 12% डिस्काउंटेड फॅक्टर दिला होता, मग आपल्याला इथे प्रेझेंट व्हॅल्यू काढावी लागली होती. पण आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी आपल्याला फॅक्टर काढून दिलेला आहे, त्याच्यामुळे ॲज इट इज पीव्ही फॅक्टर जो आहे आपण अप्लाय करणार. लेट अस सी द सोल्युशन. आता ह्या सोल्युशन मध्ये फर्स्ट आपला कॉलम असेल इयरचा, सेकंड कॅश इनफ्लो विच इज ऑलरेडी गिवन इन प्रॉब्लेम, नेट कॅश इनफ्लो. थर्ड कॉलम इज पीव्ही फॅक्टर. या प्रॉब्लेम मध्ये पीव्ही फॅक्टर दिलेला आहे, त्याच्यामुळे ॲज इट इज पीव्ही फॅक्टर. अँड लास्ट वन इज प्रेझेंट व्हॅल्यू. आता आपण कॅल्क्युलेशन करायला घेऊया. फर्स्ट इयरसाठी त्यांनी कॅश इन्फ्लो दिलाय नील, पीव्ही फॅक्टर दिलेला आहे 0.87. प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर कसा येईल, तर इथे कॅश इन्फ्लो टू दॅट इज मल्टिप्लाइड बाय 0.87 मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे अँड द आन्सर इज नील. देन सेकंड इयरसाठी 100 इंटू 0.76. दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 100 इंटू 0.76 आन्सर इज 76.0. असंच बाकीच्या वर्षांसाठी सुद्धा येईल. थर्ड इयरला 160 इंटू 0.66 मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलं इथे 160 इंटू 0.66 and the answer is 105.6. नेक्स्ट चौथ्या वर्षांसाठी 240 इंटू 0.57 and the answer is 136.80. फिफ्थ पॉइंट 300 कॅश इनफ्लो इंटू 0.50 आन्सर इज 150.0. सहाव्या वर्षासाठी सुद्धा सेम तसंच करून घेतलंय. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे या सगळ्यांची टोटल 76.0 टू 158.0 पर्यंत सगळ्यांची आपल्याला ऍडिशन करून घ्यायची, टोटल करून घ्यायचे. आणि त्याच्यातून जो आपला कॅश आउटले आहे जो प्रॉब्लेमला दिलाय, सी हिअर प्रपोजल फॉर इन्व्हेस्टमेंट इज 5 लाख. जो कॅश आउटले 5 लाखचा आहे तो आपल्या आलेल्या टोटल मधून आपल्याला लेस करून घ्यायचा आहे. इथे अमाऊंट ज्या आहे त्या लॅक्स मध्ये घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे इथे 000 वरती दिसतात आणि इकडे फक्त 3 डिजिट्स दिसतात. मग इथे घेताना सुद्धा 3 डिजिट्स घेतलेत अमाऊंट लॅक मध्ये. सो 726.40 मायनस 500.00 कॅश आउटले लेस केलाय, आपल्याला इथे मिळाली प्रेझेंट व्हॅल्यू. सो ॲज पर द नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह, द प्रपोजल इज ऍक्सेप्टेड. आता इथे काही क्लॉजेस येतात. समजा नेट प्रेझेंट व्हॅल्यू ही आपली पॉझिटिव्ह आली तर आपण प्रपोजल हे ऍक्सेप्टेबल करू शकतो. समजा निगेटिव्ह आली तर ते प्रपोजल आपण डिनाय करू शकतो. इथे आपला हा प्रॉब्लेम संपलाय. याच्यामध्ये फक्त एकच पार्ट नवीन होता, जे म्हणजे फॅक्टर त्यांनी ऑलरेडी काढून दिलेले होते. सो जर दिलेले असतील तर डिरेक्टली कॅश इनफ्लोला फॅक्टरने मल्टिप्लिकेशन त्यांचं दोघांचं करून घ्यायचं, गुणाकार त्यांचा करून घ्यायचा. आलेल्या टोटल मधून जेवढा कॅश आउटले दिलेला आहे तो तेवढा डिडक्ट करून घ्यायचा, लेस करून घ्यायचा. जर येणारी व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह निघाली देन प्रपोजल शुड बी ऍक्सेप्टेड. थँक्यू.